नासिक में क्रिकेट का रोमांच लौट आया है। महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन ने बीसीसीआई रणजी ट्रॉफी के महाराष्ट्र बनाम सौराष्ट्र मैच के लिए नासिक को चुना है। जिला क्रिकेट संघ के अध्यक्ष विनोद शाह ने बताया कि हुतात्मा अनंत कानेरे मैदान पूरी तरह तैयार है। दोनों टीमें बुधवार को नासिक पहुंचेंगी। इस हाई वोल्टेज मैच में सौराष्ट्र टीम से जयदेव उनादकट, चेतन सकारिया और चिराग जानी मैदान में उतरेंगे, जबकि महाराष्ट्र की ओर से ऋतुराज गायकवाड़, अंकित बावने और जलज सक्सेना जैसे स्टार खिलाड़ी उतरेंगे। संघ के सचिव समीर रक्टे ने बताया कि अब तक कान्हेरे मैदान पर 11 रणजी मैचें खेली जा चुकी है, जिनमें सबसे अधिक जीत महाराष्ट्र को मिली है। इस बार भी क्रिकेट प्रेमियों में जबरदस्त उत्साह है। इस मैच के उद्घाटन समारोह में रोहित पवार, प्रवीण गेडाम और मनीषा खत्री जैसे गणमान्य व्यक्ति उपस्थित रहेंगे। जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अनंत कान्हेरे मैदानावर हा 12वा रणजी सामना या ठिकाणी आयोजित होत आहे। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या रणजी सामन्याचं आयोजन आपल्या अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे। नेहमीचप्रमाणे प्रेक्षकांनी रणजी सामन्याला जी गर्दी केलेली आहे तशीच गर्दी याही सामन्याला मला अपेक्षित आहे। आपण नाशिकला रणजी सामना याच्यासाठीच आयोजित करत असतो का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळताना बघण्याची संधी ही नाशिककरांना मिळावी। यावेळेस महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। अनेक IPLचे खेळाडूसुद्धा या सामन्यामध्ये खेळणार आहे। यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही नाशिककरांना या ठिकाणी आहे। सर्व प्रेक्षकांनी हे 4 दिवस या सामन्याचा आनंद घ्यावा आणि असोसिएशनला सहकार्य करा। सर, प्रमुख आकर्षण कोण राहणार आहे याच्यामध्ये? उनाडकर हा आहे, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आपण आहे, ऋतुराज गायकवाड आहे, त्यानंतर साकारिया म्हणून आहे, त्याच्यानंतर जडेजा येण्याची संभावना आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बरोबर IPLचे खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळणार आहे। दोन्ही सामन्यांमध्ये सर दोन्ही संघांकडून किती IPL खेळाडूंचा समावेश होता? आता बघितलं तर सौराष्ट्रकडनं 5 आहे आणि 9 खेळाडू महाराष्ट्राकडनं। सर, सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच केलेली आहे। फक्त मागच्या वेळेला काही लोक फेन्सच्या वरतून आतमध्ये मैदानामध्ये उतरले। त्याच्यानी काय होतं का त्याच्यानी नाशिकच्या सेंटरच्या बाबतीत त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती एक सुरक्षेची जाळी लावलेली आहे। त्यामुळे यावेळेस कोणालाही आतमध्ये येता येणार नाही।